नमस्कार, सुस्वागतम. मी सी.डी. कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कार्यक्रमाची रूपरेषा लावलेलीच आहे, मी फक्त पुन्हा एकदा वाचून दाखवतो. पहिले दीप प्रज्वलन होईल, नंतर सरस्वती स्तवन आहे या कुंडेंनी, प्रास्ताविक माझं, त्याच्यानंतर स्वागत आणि सत्कार, माननीय पाहुणे, आपले मित्र, सगळ्यांचा सत्कार. नंतर मनोविजय या ग्रंथाचं प्रकाशन विद्याधर सहस्रबुद्धे याच्या हस्ते आहे. ज्योत्स्ना या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे सौ कल्पना नाईक मानेकर यांच्या हस्ते. आणि त्यानंतर जी.एम. जोशी म्हणजे गजानन जोशी त्याचं मनोगत आहे. आणि सगळ्यांचं भाषण, मान्यवर जी मंडळी आहे त्यांचं प्रत्येकाचे 2 शब्द, दापके सर, सहस्रबुद्धे, सौ कल्पना नाईक यांचं भाषण थोडं 5 मिनिटं त्यांचं जे मनोगत आहे ते व्यक्त करतील. आभार प्रदर्शन आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे गाण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये विद्याधर सहस्रबुद्धे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं आणि कल्पना नाईक मानेकर यांचं गाणं आपण ऐकणार आहात. गाणं म्हणजे अनेक गीतं ते सादर करतील. त्यानंतर अल्पोपहार आहे, सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. हा साधारणतः कार्यक्रम आहे. आपण एक 2 ते 2.5 तासात हा कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करू. हा घरगुती कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे असं त्याच्यामध्ये औपचारिकता काही ठेवू नये. आपण सगळे मित्रच आहोत, मैत्रिणी पण म्हणता येईल. मला आता म्हणण्याची सोय झाली आहे, आधी म्हणण्याची सोय नव्हती. आणि काही शाळेतले माझे मित्र मला दिसत आहेत आणि त्यामुळे मला शाळेत गेल्यासारखं वाटतंय. काही कॉलेजमधल्या मैत्रिणी दिसत आहेत, त्यामुळे मला कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय. आणि आरशात पाहिलं तर 50शीला आल्यासारखं वाटतंय. तर आपण सुरुवात करूया दीप प्रज्वलाने. दापके सर, सौ कल्पना नाईक मानेकर, दीपक रुद्र, मनोहर जोशी आणि विद्याधर सहस्रबुद्धे. लावा सर, तुम्ही परत लावा. या कुंभार हार धवला, या शूद्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. या कार्यक्रमाचं नेमकं प्रयोजन काय, का हा कार्यक्रम आपण करतो आहोत? तर आपण खरं पाहिलं तर खूप पूर्वी आपल्याला जायला लागेल, मागे जायला लागेल. विठ्ठल मंदिराचे ज्यांनी विठ्ठल मंदिर बांधलं ते श्री गानू, त्यांचा आणि गजानन जोशी यांच्या कुटुंबाचा अतिशय घनिष्ठ संबंध होता. श्री गानू हे आमचे जे सद्गुरू श्री शिवानंद स्वामी महाराज म्हणजे गजानन चे वडील, त्यांचे गुरुबंधू होते. तेव्हापासून जे संस्कार गजाननाच्या मनावर जे घडले आणि ते रुजले, त्याची साधना पुढे पुढे परिपक्व होत गेली. त्यातून मनोविजय हा एक कविता संग्रह म्हणता येणार नाही, ग्रंथ म्हणूया आपण, तो तयार झाला. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा आध्यात्मिक कविता आहेत. त्याची पार्श्वभूमी मी आता तुम्हाला सांगितली की अनेक वर्षापासून तो कविता लिहितो आहे. 8वी-9वी मध्ये त्याने सुरू केलं कविता लिहायला. अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने ते कागद सगळे हरवले आणि मग
तो दापके सरांच्या सत्काराला जेव्हा इथं आला होता तेव्हा सगळ्या मंडळींनी कल्पनाने त्याला सांगितलं की पुन्हा लिही. आपल्या संस्कृतीचं तर बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणतात ना, तसं पुन्हा लिही, त्यात काय हरकत आहे. मग त्याने पुन्हा लिहायला सुरुवात केली. तो थोडासा शीघ्र कवी असल्यामुळे त्याने बऱ्याचशा कविता 2-1 वर्षामध्ये पुन्हा लिहिल्या. आणि त्यातून मनोविजय हा एक आध्यात्मिक ग्रंथांचा संग्रह आणि दुसरा ज्योत्स्ना हा एक इतर कवितांचा संग्रह त्यांनी प्रकाशित करतोय. तर प्रतिभा त्याच्याकडे नक्कीच आहे. 8वी-9वी पासून तो लिखाण आणि कविता करतो आहे. थोडी काही वर्ष त्यांनी पत्रकारी देखील केली. तुम्हाला माहिती नसेल सांगायला हरकत नाही. अनेक ज्या समस्या आहेत त्या त्यांनी विविध वर्तमानपत्रामधून मांडल्या. अनेक लोकांना भेटला. सामना असो, म्हणजे धुळ्यामधली अनेक पोलफोल नावाचं वृत्तपत्र त्यावेळेस होतं, आता आहे की नाही माहिती नाही, त्याच्यात एक उल्लेख लिहायचा. तर अनेक वर्ष तो पत्रकार पण म्हणून होता त्याचं. आणि दुसरं मला वैशिष्ट्य असं वाटतं की प्रत्येक माणसाची काही जन्मभूमी असते आणि काही कर्मभूमी असते. धुळे ही त्याची जन्मभूमी. त्याचे आईवडील अनेक वर्ष इथे राहिले, अभ्यास केला, स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर तो न्यूझीलंडला गेला, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला. तर कर्मभूमी त्याची आता सध्या ऑस्ट्रेलिया आहे. पण आवर्जून आपल्या जन्मभूमीची नाळ त्याने जपलेली आहे. आणि हे औचित्य आहे की तो मुद्दामून इथे येतोय आणि इथे कविता संग्रह तो प्रसिद्ध करतोय. तर मला याचा खूप अभिमान आहे की आपले जे रूट्स म्हणतात इंग्लिशमध्ये ते त्याने जपलेले आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आत्ता जर पाहिलं तर मराठी भाषा मृतप्राय झाली आहे का, लुप्त होते का, अशी परिस्थिती सगळीकडे आहे. मराठी सकस लिखाण कोणी करत नाही. पूर्वीच्या काळी आहे, त्यानंतर असं म्हणू नये पण दलित वाङ्मय ते वाङ्मयच आहे, ते पण त्याच्यात आलं आणि मराठी भाषा जास्तीत जास्त समृद्ध होत गेली. पण आताची परिस्थिती जर पाहिली तर मराठी शाळा विद्यार्थी नाही. परवा मी मित्राशी बोलत होतो, तो म्हणाला की जी शाळा आहे त्याचे आता फक्त 2 वर्ग चालू आहेत, 3 वर्ग बंद झाले मराठीचे. आणि मराठीमध्ये खूप लिखाण लिहिताना कोणी दिसत नाही आणि छान लेखन होत नाही असं मी म्हणणार नाही. पण त्याचा वाचक वर्ग कमी झाला आहे असं वाटतं. बरेच इंग्रजी भाषेला खूप महत्त्व आलं आहे. मराठी शाळेचे विद्यार्थी कमी होते, पटसंख्या कमी झालेली. तर असं असताना कोणीतरी मराठीमध्ये ऑस्ट्रेलियात राहून कविता लिहितो आणि ते ह्रस्वदीर्घ चिकाटीने प्रूफ रिडिंग करून ते प्रसिद्ध करतो आणि तो जन्मभूमीमध्ये देतो. त्याचा मला खूपच अभिमान आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे की कारण आता जर तुम्ही पाहिलं तर आत्ताचं जे नवीन जनरेशन आहे, नवीन मुलं आहेत, त्यांना ऑडिओ व्हिज्युअल गोष्टी जास्त आवडतात, म्हणजे व्हिडिओ, यूट्यूब. त्यामुळे वाचन याच्यामध्ये चित्र नसतं, नुसते शब्द असतात आणि ते वाचून आपण वाचताना नेहमी इमॅजिन करतो, म्हणजे काय असेल ते मनाने त्या काळात जातो. ज्या कवीने जे कविता लिहिली असेल त्या कवितेमध्ये ही जी प्रक्रिया ही लुप्तच होत चालली. कारण लोकांना ऑडिओ व्हिज्युअल काय म्हणतात ट्रिगर्स जे आहेत ते जास्त आवडायला लागले. प्रेझेंटेशन देखील आम्ही कॉर्पोरेटला करतो, त्याच्यामध्ये नुसते जर वाक्य असतील तर लोकांना आवडत नाही, क्लिप्स आवडतात, चित्र आवडतात. इन्फोग्राफिक्स म्हणून नवीन एक प्रकार निघाला आहे. तर असं असताना कोणीतरी लिहितोय मराठीचं मध्ये, ते फार छान आहे. आणि मला असं वाटतं त्याने अनेक असं लिखाण करावं आणि प्रसिद्ध करावं, ब्लॉग लिहावा मराठीमध्ये, अशी त्याला शुभेच्छा देतो. तर ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय याच्या मागची मी भूमिका सगळ्यांना सांगितली. आपण आता सगळ्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. शाल, श्रीफळ एक पुस्तक आहे, म्हणजे प्रकाशकाने यांना सगळ्यांना प्रेझेंट द्यायला, म्हणजे भेट द्यायला दिलेलं आहे ते, आणि पुष्पगुच्छ असं सत्काराचं स्वरूप आहे. सो गजानन जोशीला मी विनंती करतो की गुरुवर्य दापके सरांना शाल, श्रीफळ, पुस्तक आणि पुष्पगुच्छ द्यावा. सर थोडं समोर सर एक थोडे पलीकडे सरका. हां
आमचे ते शिक्षक होतेच. आदर्श शिक्षक आधीच होते, नंतर त्यांना लोकमान्य झाले, पण आमच्या दृष्टीने ते आदर्श शिक्षकच होते. अतिशय व्रतस्थ राहून त्यांनी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राची सेवा केलेली आहे. अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असतो. आपण कासवाणी यांचा जो एक लॅबोरेटरी आहे त्याचं ते काम बघतात, राजवाडे संशोधन मंडळाचं काम बघतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं घराचं दार उघडं असतं, लायब्ररी चालू असते, शिकवलं जातं. एक्झामिनर म्हणून बऱ्याच ठिकाणी जातात. बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट उत्तम पंचची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर दुर्बिणीतून बऱ्याच वेळा त्यांचे कार्यक्रम असतात की युती बघा, चंद्र बघा. तर शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले असे ते आहेत. आम्हाला ते आदरणीय आहेत आणि त्यांनी इथे येण्याचं कबूल केलं म्हणून आम्हाला फार आनंद झाला. तर त्यामुळे असं म्हणता येईल की दुधात साखर पडली. दुसरे सत्कारमूर्ती म्हणजे कल्पना नाईक मानेकर. त्या मुख्याध्यापिका आहेत कन्या विद्यालय स्टेशन रोडच्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आताच जस्ट एक पुरस्कार मिळाला आहे, तो म्हणजे सह्याद्री शिक्षण रत्न, ज्ञानाचार्य, महाराष्ट्र सन्मान, संगीत विशारद झालेला आहे. अनेक लोकांकडे त्या शिकल्या. मंगलाताई कुलकर्णी, श्रीपाद नाईक, राजश्री शहांकडे सुगम संगीत शिकल्या. बऱ्याच ठिकाणी कल्पना परीक्षक म्हणून जाते युनिव्हर्सिटीमध्ये. तर आपण हे उचित होईल की एक गायिका दुसऱ्या गायिकेचा सत्कार करते, तर आपण वंदना सहस्रबुद्धे यांच्या हस्ते कल्पनाचा सत्कार करतो. स्वागत आणि सत्कार. तर सौ वंदना सहस्रबुद्धे विद्याधर सहस्रबुद्धेच्या पत्नी आहे. 30 वर्ष गाणं शिकतायत आणि शिकवतात पण. आणि काही त्यांचे काही शिष्य इथं पण आहेत. अंमळनेरला असताना ज्यांनी शिकवलं आहे त्यांना. अलंकार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. नाट्यसंगीत त्या शिकतायत श्रीकांत दादरकर यांच्याकडे. श्रीधर फडके म्हणजे सुधीर फडके यांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्याबरोबर ते अनेक कार्यक्रम करतात. आणि आता आज गाण्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असेलच. तर मी गजानन जोशीला विनंती करतो की त्यांनी वंदना सहस्रबुद्धेंचा स्वीकार करा. म्हणजे नितीन सहस्रबुद्धे आमचा तो वर्गमित्र आहे, शाळू सोबती आहे. आता सध्या LIC मध्ये वरिष्ठ शाखा प्रमुख आहे. आणि ह्याच JRCT मध्ये तो 12वी झाला. तिथे कॉमर्स शाखेत तो पहिला आला. आता एमकॉम झालेला आहे. 34 वर्ष त्याची सर्व्हिस झाली. आणि सध्या वांद्रे इथे ऑफिसमध्ये तो काम करतो. राहायला खारघरमध्ये आहे. तर गजानन जोशी आपण जरा सत्कार करावा. सर समोर जा, सगळी समोर जा. हे आहे श्री दीपक रुद्र. आपल्याला सगळ्यांना ते परिचित आहेत. पद्मनाभ स्वामी महाराजांची जी समाधी आहे त्याचे तो मठ आहे, त्याचे ते मठाधिपती आहेत. आमच्या शाळेमध्ये आमच्याबरोबर दीपक रुद्र शिकायला होते. त्याच्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे आळंदी येथील नृसिंह सरस्वती महाराज त्यांची गुरुपरंपरा जी आहे त्या गुरुपरंपरेमध्ये तो आहे. आणि सेवा त्यांचे वडील आणि तो असं क्रमाने त्यांचे वडील असं चालू आहे. तर त्याचा सत्कार गजानन जोशी यांनी करावा.
गजानन जोशीच आहे. मनोहर बापू जोशी यांनी त्याचा सत्कार करावा. ऑस्ट्रेलिया तो IT प्रोफेशनल आहे. समोर म्हणजे आपल्याकडे काही सुरात गाणारी मंडळी आहेत, कल्पना आणि वंदना, त्यातला मी असूर आहे. मी BSc आणि MCA केलेलं आहे. मी IT प्रोफेशनल आहे. मी ठाण्याला असतो आणि माझं हे जन्मगाव पण आहे. माझी बहीण पण इथे असते, वडील पण इथे असतात. सविता कापके तुम्हाला माहिती असेल. तर हा माझ्याबद्दल थोडेसे 2 शब्द. आपण कार्यक्रमाच्या माझा सत्कार राहिला असं विद्यार्थ्याचं असं. समोर बघा. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आणि तुम्हाला माहितीच असेल मी कोणाविषयी बोलतोय तो. आणि सतत उत्साहाने बऱ्याच गोष्टी त्याने आयोजित केल्या आणि सतत हसरा चेहरा. आमचा वर्गमित्र असा बापू मनोहर जोशी याचा सत्कार करावा असं मी गजानन जोशीला सांगतो. थोडे जवळ सका, थोडे जवळ सका. बुके पुढे ना, बुके बुके पुढे. तर सहस्रबुद्धे याच्या हस्ते आपण याचं प्रकाशन करूया. सर एक ठेवले बघा. सर एक मिनिट थँक्यू. प्रकाशन आहे. सौ कल्पना नाईक मानेकर येथे करतील. थोडे जवळ. एक मिनिट सर इकडे समोर. तर मला वाटतं शिंदे यांनी पुष्पगुच्छ आणलाय. शिंदे आणि खेळलेले आहे. मध्ये रुची असलेली आहे. सर एक संजय देशपांडे यांचे आणि पती आणि रत्न. इकडे समोर. त्यांचा मुलगा शेखर शुक्ल. सेकंड आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. कवीचं मनोगत. गजानन जोशीला मी विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. आवडते आणि आदरणीय श्री गुरुवर्य श्री डाके, नंतर माझे मित्र आणि अधिपती आहे दीपक रुद्र, नंतर माझी मैत्री आणि आता ती मुख्याध्यापिका आहे सौ कल्पना नाईक मानेकर, नंतर श्री विद्याधर सहस्रबुद्धे जे वरिष्ठ प्रबंधक आहेत आणि प्रिय मित्र चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ सिड्या आणि बापू त्याने खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम
यशस्वी होईल असे सगळी तजवीज केली आणि माझे मित्रमैत्रिणी आणि श्रोतृवृंद खूप आता मी काय बोलायचं मला कळत नाही आहे, मी भारावलो आहे. काल जेव्हा मी BN जोशी सरांच्याकडे पण गेलो तर सरांच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी त्यांना एक अनुभव सांगितला की मी अतिशय भाग्यवान आहे की मला युनिव्हर्सिटी हायस्कूल सारखी शाळा लाभली आणि अतिशय संस्कारी शिक्षक लाभले आणि दापके सर, BN जोशी सरांना असंख्य शिक्षक जे होते ते अत्यंत संस्कारी स्वतः होते. त्यामुळे त्यांनी जे त्यांच्याकडे होतं ते आम्हाला दिलं. तर त्यांना मी आठवण सांगितली. त्यावेळेला गुगल वगैरे एवढं नव्हतं, 2000 वगैरे साली असं. तर माझा बॉस मला विचारायला आला की तू फॉरेनहून आलाय त्यामुळे तुला फॉरेनचं स्पेलिंग माहिती असेल. त्याला ते आठवत नव्हतं फॉरेनचं स्पेलिंग. तर त्याने मला विचारलं, मग मी त्याला ते लिहून दिलं. तर मला त्यावेळेला BN जोशी सर आठवले की ते केस पकडायचे नाही द्यायचे, त्याच्या बर्थडेचं स्पेलिंग सांग असं. तर ते स्पेलिंग त्यांनी त्यावेळेला ते पाठ करून घेतलेले आहे. मग त्यांच्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात पाणी असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे जेव्हा मागच्या वेळेला मी दापके सरांच्या कार्यक्रमाला आलो 2018 मध्ये, त्यानंतर बॅनरवरची माझी जी दापके सरांवरची कविता जी होती ती पाहिली आणि कल्पना मला म्हणाली तू कविता चांगली लिहिली असतं, तू असं लिहित जा. तर मी तिच्याजवळ एक खंत व्यक्त केलेली की मी ज्या काही 17-18 वर्षाच्या असल्यापासून ज्या कविता लिहिल्या आहेत त्या सगळ्या हरवल्या. कारण मी खूप घरं बदलली. त्या प्रोसेसमध्ये आय लॉस्ट माय कवितांचं बाळ ते सगळं हरवलं. आणि मग ती म्हणली की कविता जरी हरवल्या असल्या तर प्रतिभा अजून तशीच आहे ना, तर सगळं पुन्हा नव्याने लिहून काढ. आणि जर मी या सगळ्या कविता लिहून तुमच्यावरती अत्याचार केले असतील तर ती दोषी आहे, मी जोशी आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मग आणि नंतर माझ्या मित्रांनी फॉलोअप केलं खूप. त्यामुळे त्या कविता पुन्हा लिहिणं सुरू झालं माझं. आणि सगळ्या ज्या काही कविता आहेत त्या 2015 पासूनच्या आहेत. नंतर मी बऱ्याच जणांचं डोकं खाल्लं. त्यातलं एकीचं डोकं जे खाल्लेलं आहे ती रत्ना देशपांडे श्रोत्यांमध्येच बसलेली आहे. ह्या वाचली का कविता आणि तिने पण मग हट्टाने काय काय कविता मध्ये मला सुचवलं की हे असं नाही पाहिजे, मला हे बदलून हवं, की मग ते बदललेलं पण आहे. एक उदाहरणच देतो की माझी जी लग्नावरची कविता आहे माझ्या त्यातली तिला तिथी हवी होती. त्या तिथी आपलं मराठी पद्धतीने ती तिथी पाहिजे, इंग्लिशमध्ये नाही लिहायचं ते. तर ते पण एक बदल असा. नंतर CD कुलकर्णींचं डोकं खाल्लं आहे. सगळ्यांची मी डोकी खाल्ली. तर किती नाव घेऊ असं आहे. तर त्यात मला आणखीन एक म्हणजे सौ मंजुषा गर्गे, नितीन सहस्रबुद्धे, कल्पनाचं पण डोकं खाल्लेलं आहे. आणि नंतर अजून माझी एक मैत्रीण वाटुमल कॉलेजची होती, सौ भावे, ती पुण्याला असते. तिने तर सगळं ऱ्हस्व दीर्घ पूर्ण माझं चेक करून दिलं. आणि मग मी तिला सांगितलं की थँक्स फॉर ऑल दिस फिक्सेस आणि माझ्या सगळ्या चुका तू शोधून काढल्यास. मग तिचं उत्तर आलं, अरे तू कुणाच्या चुकाचं पण चुकलाय तुझा. त्यामुळे मग असे छोटे छोटे असे विनोद पण घडले त्यात आणि असे प्रसंग घडले. नंतर एका मैत्रिणीला मी एक कविता पाठवली, म्हणजे बऱ्याच कविता तिला पाठवल्या आणि मग तिचं फक्त असं लाईकचा आशीर्वाद यायचा. मग म्हटलं ही माऊली वाचते की नाही माझ्या कविता, म्हणून मग मी तिला एक कविता लिहून पाठवली प्रश्न म्हणून. तर त्या ज्योत्स्ना संग्रहामध्ये जी कविता आहे प्रश्न, मी तिला विचारलं की जसं भक्त देवाला फुलं वाहतो वगैरे विविध रंगी, तशी मी ही मैत्रीची सुमनं पाठवली आहे, ती या देवीला पावली आहे की नाही. मग तिचं उत्तर आलं, ते मी विचारलं तर भावली का, मग तिचं उत्तर आलं भावली ना म्हणून. मग त्या भावली नावरती परत एक कविता आहे, ती पण तुमच्यावरती अत्याचार करण्यासाठी मी इन्क्लूड केलेली आहे, ती तुम्ही कृपया वाचा. कारण त्याच्यात तो भाव असा आहे की
जरी देवाला भक्ताने वाहिलेली फुलं त्याचा रंग काय गंध काय हे कळलेलं नसलं तरी भक्त त्याचा रंगगंध भोगत असतो. तर पण कवीच्या बाबतीत वेगळं असतं. कवी स्वतः तो रंग आणि गंध त्या कवितेचा भोगतो, त्याची भाव सुमन ती भोगतो आधी, आणि मग जेव्हा ह्या श्रोते रूपी देवांना जेव्हा तो वाहतो तर त्या देवालाही तो जसा जसा त्या हृदयात शिर्डीच्या त्या ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचं तर ये हृदयचे ते हृदय होऊन जातं. तर तसं त्याने त्या भावलीना कविताचा तो भाव आहे. असे छोटे छोटे त्यातले असे प्रसंग ते मी हे कविता संग्रह लिहिताना घडलेले त्याच्यावरही ज्या कविता झाल्या त्या पण मी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर मला वाटतं आपण त्या जरूर त्याचा आनंद घ्यावा. मला खूप आनंद आहे की मनोविजय संग्रहाचं प्रकाशन माझा प्रिय मित्र नितीन सहस्रबुद्धेच्या हस्ते आता झालं. त्याची पण खूप वर्षापासूनची इच्छा होती की असं संग्रह प्रकाशित व्हावा. आणि नंतर याच्या मागचं जे मी सांगितलं दोषी व्यक्ती कोण आहे तिच्या हस्ते मग त्यावेळेस ज्योत्स्ना संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू नितीन सहस्रबुद्धे आणि सौ कल्पना नाईक. त्यांनी वेळ काढला. तापके सरांनी अतिशय प्रेमाने येऊन ते आमच्या गुरुमाऊली आहे तापके सर, त्यामुळे आईच्या प्रेमानेच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहील. खरं म्हणजे हा आमचा लहान मुलांचा कार्यक्रम आहे. सगळे आम्ही शाळेतले कॉलेजमधले वर्गमित्र मैत्रिणी असे त्या कार्यक्रमाला आम्ही आहोत असं, पण ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले. आणि दीपक बद्दल मला खूप आदर आहे की तो आता आमचा आधी मित्र आहे पण आता मठाधिपती झाला आणि संसार सांभाळून परमार्थही करतो. तर त्याचं मला खूप कौतुक आहे, कारण आम्ही हे त्याच्याकडनं शिकायला हवं की संसारात राहूनही कसं देवाचं नाव घेता येईल. डॉक्टर काका म्हणून आहे, त्यांचे प्रवचन मला आठवतं. तर त्यात ते म्हणतात की बरीचशी मंडळी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, गाड्या बंगले सगळं काही त्यांचं होत असतं, परंतु शेवटपर्यंत त्यांना कळत नाही की कशासाठी जन्म झाला आहे. तर त्यांच्यासाठी रामदास स्वामींनी ते म्हणतात की एक कॅटेगरी तयार केलेली आहे. तर रामदास स्वामींनी तयार केलेली कॅटेगरी काय, तर किती एक ते जन्मले आणि मेले. तर मी त्याच कॅटेगरीत आहे. पण आता दीपककडे पाहिलं आम्हाला असं इन्स्पिरेशन येतं की नाही, हे पण शक्य आहे की संसारात राहून परमार्थ करता येईल. माझ्या नशिबाने म्हणा किंवा माझी पूर्ण पुण्याही आहे की मला मित्रमैत्रिणी पण असे मिळाले की ते गजानन महाराजांची पोथी वाचतात, साधना करतात. त्यामुळे मला जो त्यांचा संग मिळतो तो सत्संग असतो. मी खूप स्वतःला त्यामुळे भाग्यवान समजतो. माझ्या आईवडिलांच्या उल्लेखाशिवाय माझं 2 शब्द पूर्ण होऊ शकत नाही. मला जी प्रतिभा लाभली आहे ती माझ्या आईकडनं आणि माझ्या वडिलांकडनं लाभलेली आहे. त्यांनी पण कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यातली एक चहाबाज म्हणून एक कविता मी त्याच्यात इन्क्लूड केलेली आहे ज्योत्स्नामध्ये. त्यात त्यांचं वर्णन आहे. तर त्यांच्या पुण्याईमुळे मला खूप म्हणजे हे सगळं जीवन माझा पथ जो आहे तो डिसाईड झाला आहे. केवळ आजोबा माझे होते, म्युझिक हायस्कूलचे मुख्याध्यापक होते ते मोनो भालेराव, किंवा माझे आई वडील यांच्या पूर्व पुण्याईमुळे आणि सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपण हा कार्यक्रम होऊ शकला. आणि हे त्यामुळे मला हे भाग्य लाभलं. परदेशात सुद्धा मला त्यांच्या आशीर्वादांचा आणि गुरुच्या कृपेचा पदोपदी अनुभव आला की कितीतरी असे प्रसंग असतात आपल्याला की जसं एखादी पूर्ण पुढे भिंत उभी राहावी असं तुमचा मार्ग संपला असं वाटतं, पण पुढे आपल्याला नेलं जातं. आणि ही त्यांची कृपा आहे, माझं काहीच क्रेडिट नाही त्याच्यामध्ये. आणि हा सुद्धा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा या गोपाल कृष्णाच्या कृपेमुळेच आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत आणि तो घडतोय असा माझा भाव आहे की त्यानेच सगळं घडवलेलं आहे. मी निमित्त मात्र आहे, माझं काही नाही. तर अनेक आपल्याला चांगले वाईट असे अनुभव येत असतात. मी माझ्या मित्रमैत्रिणींशी पण 2015 पासून कनेक्ट झालो व्हॉट्सॲप
आणि बाकीच्या सोशल मीडियामुळे त्यांचं अनुभव कथन असं बरंचसं या ज्योत्स्ना संग्रहात आहे. तर कविता लिहिताना मी पण त्यांच्या झोनमध्ये जायचो आणि मग त्याशिवाय ते कविता तशी येणारच नाही, कारण मी तो स्वतः हृदयात माझा अनुभव घेतला, त्यांनी जो अनुभव त्यांनी कथन केला तो, आणि मग मी तो परत मांडलेला आहे कवितांमधनं. त्यामुळे सगळ्याच कविता ह्या माझ्यावरच्या नाही आहे, त्याच्या नायक आणि नायिका विविध नायक आणि विविध नायिका आहेत त्याच्या. आणि पण नंतर मग काय व्हायचं की त्या झोनमधनं बाहेर येण्यासाठी म्हणून मी माझ्या परात्पर गुरूंनी लिहिलेली दत्तप्रभूंची जी स्तोत्र आहे, सदा प्रार्थित स्वामी तुझ्या पदासी वगैरे, ही सगळी जी स्तोत्र आहे तर ती वाचायचो. आणि त्यामुळे काय व्हायचं की पुन्हा मन स्थिर होऊन त्या झोनमधनं बाहेर यायचं. सो आणि ती स्तोत्र मी सगळीच्या सगळी ह्या मनोविजय ग्रंथामध्ये पुन्हा छापलेली आहे, त्यांच्या त्या संदर्भात सहित की रेफरन्स घेऊन छापलेली आहे. कारण ही स्तोत्र दर गुरुवारी श्री सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या घरी जिथे म्हणजे श्रीयुत गानू त्यांचे नातू आलेले आहेत आज कार्यक्रमाला, कौशिक गानू. मला खूप आनंद झाला की त्यांच्या रूपाने माझ्या बाबा पाहिले आहेत. जास्त बोलता येईल. मनोविजयमध्ये छापलेला आहे. आपल्याला कल्पना नसते की आपल्या आजूबाजूला कोणतरी आत्मज्ञानी पुरुष आहे, बरोबर. आणि मग त्यांच्या पश्चात आपल्याला कळतं, ते नेहमी म्हणायचे पण प्रवचनामध्ये की मी गेलो की तुमचे डोळे उघडतील. आणि खरंच तसं झालं. आणि मग ते इतकं वाईट वाटतं की आत्मज्ञानी पुरुषाचा सहवास आपल्याला घातला आणि आपल्याला त्याचा काही फायदाच घेता नाही आला. म्हणजे बाकीचे आपण सगळे स्वार्थ साधतो, पण हा स्वार्थ तुम्हाला साधायला लागला नाही, त्याचं खूप वाईट वाटतं. आणि मग जसं शेखर म्हणतो नेहमी आमची गप्पा होता की कधी कधी वाटतं की खूप आता उशीर झाला, की एवढे 50 वर्ष निघून गेली आणि पुढे काहीच झालं नाही. आता तरी काहीतरी व्हावं. आणि त्यांच्यामुळे पण आपलं आयुष्य त्यांच्या आशीर्वादाने घडलेलं असतं. मी इंजिनियर व्हावं ही माझ्या आईची अतिशय तीव्र इच्छा होती. तर आणि माझी इच्छा होती की मी MA PhD फिलॉसॉफी असं काहीतरी करायचं. तर ते डोक्यात माझ्या खेळावं. नाही इंजिनिअरिंग करायचं म्हणून मी SSVP ची माझी ऍडमिशन कॅन्सल केली आणि JEE BSc ला ऍडमिशन घेतली. आणि नंतर मग मी तडक विठ्ठल मंदिरात गेलो बाबांना भेटायला, सच्चिदानंद स्वामींना. ते ड्रायव्हरवरच मला भेटले आणि मग मी म्हटलं मला नमस्कार करायचा आहे. कधी सांगितलं नमस्कार करायचा आहे ना, ते लगेच चप्पल काढून उभे राहायचे हात असं सोडून. आणि मग मी त्यांना नमस्कार करता करता सांगितलं की बाबा मी इंजिनिअरिंगची ऍडमिशन कॅन्सल केली आहे आणि BSc ला ऍडमिशन घेतली. मग त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले ही विद्या नाही आली तर ती विद्या येईल. म्हणजे पुन्हा मला त्यांनी म्हणजे या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग नाही झाला तर दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये होशील असाच त्यांनी मला तो आशीर्वाद दिलेला होता. हे मला मग SY BSc ला गेल्यावर कळलं. मला तळमळ लागली की इंजिनियर व्हायचं आहे. तर मग काय माहिती का, हा काय म्हणतात परमेश्वराचा हात तो असा येतो. आणि ते आईचे गुरुबंधू असल्यामुळे त्यांनी गुरु भगिनीला अशापर्यंत मदत केली की माझ्या बहिणीची तू इच्छा पूर्ण नाही कर, असं कसं काय होईल. मग सीडीने जो कॉलेजचा कोर्स शोधला त्यामुळे मला पुन्हा इंजिनियर होता आलं. हा सुद्धा गुरुचा आशीर्वाद आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे त्या. तर अशा आठवणी, या आठवणी सतत हृदयात ठेवल्या की आपोआप मग आपण त्या परमेश्वराच्या चरणाशी जातो की त्यांची आठवण येते. कारण श्री सच्चिदानंद स्वामी किंवा श्री अवधूत स्वामी महाराज माझे गुरु आणि नंतर जे मी मेन्शन केलेले आहेत मनोविजयमध्ये गजानन महाराज, श्री श्यामबाग महाराज, बरोबर, यांच्या आठवणीने आपण पुन्हा त्या परमेश्वराच्या चरणाशी आपलं मन जातं. तर मी कविता संग्रहावरती काम करताना सुद्धा जेव्हा जेव्हा मी दुसऱ्या झोनमध्ये गेलो, पुन्हा मी बॅक टू त्याच्या चरणाशी येण्यासाठी हे सदा प्रार्थित वगैरे सगळी स्तोत्र वाचली. तुम्ही भले
माझ्या कविता नाही वाचल्या, मला काही त्याचा खेद खंत नाही, पण या मनोविजयामध्ये ज्या मी स्तोत्र इन्क्लूड केलेली आहेत ती कृपया वाचा, कारण त्यामुळे परमेश्वराशी जोडलं जाण्याचा तो एक ती सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. कारण आम्ही बिघडलो, तुम्ही पण बिघडणार नाही असं त्याच्यामध्ये आहे. तर कृपया तेवढं मात्र नक्की वाचा. आता मी बऱ्याचदा युट्यूबवरती अशी मी माझे 2 शब्द बरेच लांब झाले असं मला वाटतंय, कारण जेव्हा प्रकाशकाने मला जेव्हा सांगितलं ना की कवीने पण 2 शब्द बोलायचे असतात, आणि मग मी बायकोला सांगितलं की असं असं मला तिथं बोलायचं आहे, ती म्हणली अरे बापरे, कारण तिचं असं म्हणणं असतं की तू तोंड उघडलंस की विचका होतो. नाही, मी विनोदाने म्हणतोय, तिने मला ऑल द बेस्टच सांगितलं. पण मग मी नंतर तिला म्हटलं की मी एक कविता पण छोटीशी सादर करणार आहे माझ्या 2 शब्दांमध्ये. मग म्हटलं झालं, म्हणजे उंटाच्या पाठीवरती आणखीन एक 3 का. तर ती पण मी आणलेली आहे घेऊन. तर मी जेव्हा युट्यूबवरती प्रवचनं वाचतो, मी हे नुसतं विनोद म्हणून ऍड केलेलं आहे. माझ्या बायकोचं अतिशय मला सहकार्य लाभलं या संग्रहाच्या बाबतीत. मी जे काय केलं इथे येऊन तिने मला येण्यासाठी म्हणून पण शुभेच्छा दिल्या. आजही तिचा सकाळी मेसेज आला की कार्यक्रमाच्यासाठी शुभेच्छा म्हणून. माझं जे काही यश आहे त्याच्यात जेवढा देवाचा हात आहे तेवढा तिचाही हात आहे, सिंहाचा वाटा आहे माझ्या बायकोचा. तर क्रेडिट तिला पण आहे त्याच्यात. मी ज्या बोलत होतो की युट्यूबवरती मी जे प्रवचन ऐकतो त्याच्यात अनेक मी ऐकून मंदाताई गंधेंचं पण एक प्रवचन मी ऐकलेलं होतं. तर आता मी हे जे कविता लिहिल्या किंवा त्याचे जे डिफरंट भाव जे आहेत, तर त्या भावापैकी कुठला भाव हृदयात ठेवायचा, किंवा आपल्या आयुष्यात येणारे जे अनुभव आहेत, चांगले असो वाईट असो, त्या अनुभवापैकी कुठला अनुभव त्याची चव आपल्या तोंडात रेंगाळत ठेवायची, त्यावरती परमपूज्य सद्गुरू मंदाताई गंधींनी एक छान मेटाफोर वापरलेला आहे, छान दाखला दिलेला. त्यांनी काय म्हटलंय की हे जे प्रारब्ध आहे आयुष्याचं आपल्या, ते प्रारब्ध म्हणजे वाढलेलं ताट आहे. त्यात तिखट पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, खारट आहेत, आंबट आहेत, सर्व प्रकारच्या चवी त्या ताटात त्यांनी आपल्या प्रारब्धाप्रमाणे वाढलेले आहेत. पण आपण जेव्हा ते अनुभव अंतःकरणात बाळगून ते रेंगाळत ठेवतो, तर त्याबद्दल काय म्हणतात की म्हणजे तो पदार्थ आपण उचलून तोंडात टाकतो, आणि म्हणजे तोंडात ती चव टिकते, ते अंतःकरणातला तो अनुभव असतो. मग आता मला सांगा की ते म्हणतात की तुम्हाला गुलाबजामुनचा चव तोंडात रेंगाळत ठेवायची आहे की खूप तिखट घोटाळा तोंडात टाकून रेंगाळत ठेवायचं आहे, असं त्यांचे सगळे स्वयंपाकघरातले मेटाफोर असतात. पण अतिशय सुरेख रीतीने त्या समजावतात की नक्की काय आपल्या अंतःकरणात आपण बाळगायचं, हे त्या अतिशय छान विशद करतात. तर त्यावर त्या मेटाफोरवरती आधारलेली मी एक छोटीशी कविता इथे येण्या अगोदर केलेली, आणि त्या कवितेचं नाव आहे भोग. तर ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. जीवन प्रवाही असतं, जीवन प्रवाही राहतं, जीवन प्रवाही असतं, जीवन प्रवाही राहतं. कधी असह्य असतं, कधी सुसह्य असतं, कधी असह्य असतं, कधी सुसह्य असतं. जीवाच्या कळत नकळत घडायचं ते घडतं, घडत राहतं, घडतच राहतं. कधी दुःखद असतं, कधी सुखद असतं, कधी दुःखद असतं, कधी सुखद असतं. ताटातलं जीवाने भोगायचं, प्रारब्ध वाढत राहतं, वाढतच राहतं. म्हणजे ताटात तुमच्या ते प्रारब्ध देत राहणार, तुमच्या नशिबात जे आहे ते. घडू दे काही, घडू दे काही, वाढू दे काही, घडू दे काही, वाढू दे काही. अंतरात भोग ठेवायचे की नाम, अंतरात भोग ठेवायचे की नाम, हे जीवाधीन असतं, जीवाधीनच असतं. तर त्यांच्या मेटाफोरवर आधारित ही कविता आहे की आपण मग चांगले भोग भोगत राहायचं की फक्त दुःखद आठवणी करत राहायच्या, ते आपल्या हातात असतं. त्यामुळे मी परदेशात जाऊन एक गोष्ट चांगली शिकलो, ती म्हणजे की चांगले चांगले अनुभव जे आपल्याला आलेले आहेत ते आठवत राहायचं, चांगल्या व्यक्तीबद्दल आठवण काढायची, आणि त्यामुळे काय होतं की मग पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते, आणि पुढचं आयुष्य आपल्याला जगायचं कसं ते सुचत राहतं. नाहीतर मग दुःखच करत राहिलं तर ते कधीच न संपणार आहे, कारण खुडा वाढलेला आहे ताटामध्ये, आणि तो
प्रत्येकाच्या ताटामध्ये मांडलेला असतो, आपल्याच असं नाही. त्यामुळे एवढे मी आता 2 शब्द बोलून आपल्याला एवढीच विनंती करतो की कृपया ह्यातली जी स्तोत्र आहेत दत्तप्रभू वगैरे ही आपणही कृपया वाचावी आणि शक्य झाली तर दर गुरुवारी वाचता येतं तशीही वाचावी. आपण सगळे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात प्रेमाने, त्याबद्दल आम्ही आपले खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. पुढचं मनोगत विद्याधर सहस्रबुद्धे सादर करेल. आदरणीय तापके सर, दीपक रुद्र, कल्पना मानेकर, सेडी, जिम्या GM जोशी, गजानन. माझ्या तोंडात जास्त जिम्याच येईल कारण ते नाव तोंडात बसलंय, तर तुम्ही समजून घ्या. माझे सगळे वर्गमित्र अरविंद ब्राह्मणकर, नितीन देव, संजय शिंदे, अजून संयोग देशपांडे, रत्ना देशपांडे, शेखरची बहीण सविता. आज काल धुळ्यात आलो आणि सगळ्या जुन्या आठवणी जागावायला सुरुवात झाली. काल संयोग मला स्टेशनवर घ्यायला आला होता. येताना त्याने वेगळ्या रस्त्याने आणलं स्टेशनकडनं, तर नाटक टॉकीजकडनं येतो. माझी मिसेस काही धुळ्यात नाही आलेलं नाही कधी, कारण माझं लग्न धुळ्यात असताना नाही झालेलं, अंमळनेरला असताना लग्न झालं, त्यामुळे धुळं फारसं माहीत नाही. तर तेव्हाच वाटेत GM जोशीचं घर आणि संजय शिंदे एक घर आम्ही तिला दाखवलं त्या गाडीतनं. म्हटलं आमचा हा रोजचा वावर होता इथे लहान असताना 10वी पर्यंत. तसंच सगळं जुना धुळं नवग्रही सगळं काल फिरवलं. आमचे फॅमिली डॉक्टर अरविंद महाजनी, त्यांना भेटायची माझी खूप इच्छा होती, कारण त्यांच्या वडिलांपासून माझ्या बाबांना त्यांनी ट्रीटमेंट दिली आहे, आम्हाला दिली आहे. तर त्यांना पण इतका आनंद झाला. म्हणजे 2 व्यक्तींना मला आधी मुळात भेटायचं होतं, डॉक्टर महाजनी आणि प्राध्यापक पीडी दलाल सर, जी आदरणीय व्यक्तिमत्व आहे धुळ्यातली आणि बरेच वर्ष त्यांचा सहवास आम्हाला लाभला आहे. दलाल साहेबांचं ऑफिस आमच्या नवघराईतच होतं आणि अजूनही ते जरी ऑफिसमध्ये नसले तरी पीडी दलाल अँड कंपनी हे नाव काही कंपनीचं त्यांनी बदललं नाही आहे. श्रीराम देशपांडे आता समर्थपणे ते चालवत आहेत, पण त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. मागच्या वेळेला तेव्हा तापके सरांच्या घरी त्यांचा म्हणजे कार्यक्रम म्हणायच्या आधी मी आलो होतो, त्यावेळेस मला जमणार नव्हतं, त्यामुळे मी अगोदर येऊन गेलो. तर सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. 10वीत असताना आम्ही सगळे साधारण मित्र जे होतो ते सगळे 4थ्या 5व्या दुसऱ्या गल्लीतच राहत होतो, त्यामुळे एकमेकांबरोबर कायम असायचो. क्रिकेट खेळायला तर आमची टीम होती, म्हणजे मी कधी शाळेकडनं नाही खेळलो, पण आमची शनिवार रविवार आणि 4थ्या गल्लीची मॅच हे आमचं ठरलेलं होतं. CD, मी GM सगळे एका टीममध्ये असायचो. सगळं बॅटबॉल सगळं काय माझ्या घरी असायचं. सगळ्यांचं मुख्य ठिकाण नवग्रही होतं, त्यामुळे ते सगळे दिवस आता गरुड हायस्कूलचा मला पत्ताच लागला नाही कुठे ग्राउंड आहे काय काही, म्हणजे हे करायलाच मार्ग नाही. अनेक गोष्टी नवीन धुळ्यामध्ये बघितल्या, काय म्हणजे आता कुठे आग्रा रोड किंवा हे बाहेरच्या ज्या गल्ल्या इतक्या गजबजल्या नव्हत्या आणि आता खूपच म्हणजे काय बोलू मला काही कळत नाही, कारण इतकं मोकळं होतं. पूर्वी आग्रा रोडला चालणं काय गाडी काल संयोग मला घेऊन गेला, म्हटलं याला कुठून सांगितलं आग्रा रोडला घेऊन जायला, राम मंदिरात जायचं होतं म्हणून. त्याला उभं करून अक्षरशः 2 मिनिटं झालं, कारण पूर्वी असं नव्हतं. गांधी पुतळ्याजवळ भाजी बाजार कुठेही हातगाड्या सगळं म्हणजे काय विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे कधी याचा अनुभव नव्हता मला, म्हणजे आता काल बरंच फिरणं झालं त्यामुळे तुम्हाला सांगतो. आता GM विषयी पर्सनल बोलायचं, त्याच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी बोलायचं, काय नेमकं बोलायचं ते मला कळत नाही, कारण माझ्याही भावना खूप दाटून आल्या आहेत. लहानपणच्या सगळ्या आठवणी GMकडे मी फार पूर्वीपासून जातोय, म्हणजे 4थी 5वी पासून आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्या आई वडिलांची तर माझं एवढं म्हणजे दुसरे आई वडीलच माझे इतकं प्रेम त्यांनी केलं माझ्यावर. जेव्हा जेव्हा घरी जायचो तेव्हा इतकी कायम चौकशी आणि सगळ्यांचं विचारणार आणि योग्य वळणावर, म्हणजे आध्यात्मिक अधिकार त्यांचा खूप मोठा होता. आता सीडीसी माझीमध्ये चर्चा झाली, त्याच्या आई वडिलांचा आध्यात्मिक अधिकार खरोखरच खूप मोठा होता. म्हणजे तुम्हाला असं बाहेरून वाटणार नाही, पण खरोखर ते इतके म्हणजे पोचलेले म्हणतात ना आध्यात्मिक स्तरावर, त्या पद्धतीचे होते. आता गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे गजानन विजय, याचं पारायण GMची आई नेहमी करत असते. तर ते बघून त्यालाही गोडी लागली, गजानन विजय ग्रंथ वाचायची, मला पण गोडी लागली. आता मी अजून तरी
आषाढ आणि कार्तिकामध्ये तरी पारायण करायचा नियम अजून पर्यंत तरी चालू ठेवला आहे. ही जीएमच्या आईचीच देणगी आहे, खरं सांगतो तुम्हाला मी. कारण जे संस्कार ज्याला जे मिळाले तेच आमच्यापर्यंत पाळले जाते. आणि मध्यंतरी असा काळ आला होता एकदा की GM 12वीत त्याला थोडंसं फेल्युअर आलं होतं. त्यावेळेला कसं बाकीचे सगळे मित्र होते, CD किंवा मनोज पाठक, हे सगळे लोक पुण्या मुंबईला शिक्षणासाठी निघून गेले. आणि तसं इथे होते, पण तो एकाकी होता थोडासा, त्यामुळे माझ्याशी खूप संपर्क आला. त्यावेळेस त्यांनी कविता करायला त्यावेळेला सुरुवात केली होती, खरं म्हणायचं झालं तर. आणि त्याची कवितांची काही छोटीशी अशी वया किंवा कागद माझ्याकडे मी आत्तापर्यंत जपून ठेवले होते. पण माझं पण कसं झालं, मी पण बऱ्याच ठिकाणी धुळं सोडल्यानंतर नाशिक, सातारा, सांगली, मिरज आणि बऱ्याच ठिकाणी फिरलो. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये मला ते कागद सापडले नाही. मध्यंतरी जेव्हा मला संपर्क आला तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे म्हणजे माझी तर इच्छा लहानपणापासून होती की मी त्याला गमतीने म्हणायचो की तुझं पण गाणं एक दिवशी रेडिओवर लागेल. आणि तो निवेदक म्हणाल की गीतकार गमाल जोशी, संगीतकार मी आपलं ठोकून द्यायचो, श्रीनिवास काळे वगैरे असं काहीतरी. पण माझी फार इच्छा होती आणि त्याला सारखा आमचा हा संवाद चालायचा. खूप म्हणजे जुने दिवस होते. मागच्या वर्षी तो जेव्हा आला ना या कार्यक्रमाला, त्यावेळेला म्हणाला की मी काव्यसंग्रह प्रसिद्ध करणार आहे, तुझी इच्छा होती ना. तर वर्षभर त्याने पाठपुरावा करून सगळं काव्य व्यवस्थित लिहून ऱ्हस्व दीर्घ त्या प्रूफ तपासून बरेच मेहनत घेतली. त्याला सगळ्या मित्रांनी सहकार्य केलं आणि शेवटी तो आजचा दिवस उगवला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा. तर त्याबद्दल म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि प्रतिभा, जसं कल्पना मानेकर म्हणाली कागद हरवले म्हणून काय झालं, पण प्रतिभा तर कुठे जात नाही. प्रतिभा माणसाची ओरिजिनल असते आणि ती त्याला देणगी घरी आई वडिलांपासूनच मिळालेली आहे. आध्यात्मिक त्याचा खरं म्हणायचं झालं तर अधिकार खूप मोठा आहे. कारण आध्यात्मिक हे असल्याशिवाय मनाला स्थिरता नाही लाभत, जी त्याच्या मनाला लाभली. मध्यंतरी काय 95 सालापासून तसं आमचं डायरेक्ट संबंध नव्हता. जवळजवळ 20-25 वर्ष काही कॉन्टॅक्टच नव्हता. मला नंतर कळलं की म्हणजे सीडीकडनंच कळायचं की तो ऑस्ट्रेलियाला गेला, न्यूझीलंडला गेला. म्हटलं हा कसा गेला, कसं म्हटलं तो तिथे अचानक गेला, काय करत असेल, काहीच हे नव्हतं. पण मनोबल आणि त्याच्या गुरूंचे आशीर्वाद, या काव्य संग्रहामध्ये त्याच्या गुरुंनी त्याला आशीर्वाद दिले की तू तिथे जाशील, जा, योग्य मार्ग त्याला दाखवला. शानबाग महाराज म्हणा किंवा सच्चिदानंद स्वामी गानू म्हणा, गानूंच्या मंदिरात मी पण गेलेलो आहे त्याबरोबर लहान असताना. पण हे आध्यात्मिक गुरु त्याला आई वडिलांच्या बरोबर लाभले आणि त्याचा आशीर्वाद त्याच्या कायम पाठीशी होता. त्यामुळे हा काव्यसंग्रह त्याचा प्रसिद्ध होऊ शकला. आणि काय होतं सांगू का, सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला ना धार्मिक संस्कार एक उपजतच शाळेतल्या गुरूंकडून म्हणा, आई वडिलांकडून म्हणा, हे आमच्यावर कळत नकळत होत गेले. आणि त्यामुळे असं कुठे मन भरकटावं अशी परिस्थिती नव्हती. म्हणजे एक मार्गी मन स्थिर राहिलं. धार्मिक संस्कार जे असतात ना ते फार महत्वाचे असतात. त्याने आपल्या मनाला चांगलं वळण लागतं. ज्याच्यावर धार्मिक संस्कार नाही तो कुठलाच धर्माचा नाही, तो आस्तिक असो का नास्तिक असो. पण मी तरी असं मानतो की तो कुठल्या धर्माचा नाही. धार्मिक संस्कार मनाला वळण देण्यात फार महत्वाची भूमिका बजावतात. आणि काय, आपल्या मनावर बंधन हे पाहिजेच. हल्ली काय सगळ्यांना मुक्ती, स्वातंत्र्य हे शब्द अलीकडे आपण खूप ऐकतो. पण आता इतके दिवस झाल्यानंतर असा एक अनुभव येतो की आपला समाज जो आहे ना तो बंधनाशिवाय राहू शकत नाही. जर अनेक जण म्हणतात की नीती नियम बदलायला पाहिजे, नवीन काळानुसार बदलायला पाहिजे, पण नीती नियम हे सदा सर्व काळ तेच असतात, ते कधी बदलत नाही. तुम्ही धार्मिक बंधनं किंवा कुठलंही जे बंधन जुगारून दिलं की तुमचा मार्ग संपतो आणि तुम्ही वेगळ्या मार्गाला लागता. पण जो धार्मिक बंधन मानतो, मनावर बंधन ठेवतो, तो योग्य मार्गाला लागतो. आणि GM जोशी इतक्या ठिकाणी त्याने खस्ता खाल्ल्या, वेगवेगळे बरे वाईट अनुभव घेतले, पण धार्मिक बंधन आणि संस्कार या दोन गोष्टी त्याच्या जीवनात मूलभूत होत्या आणि त्या त्याने कायम ठेवल्या. त्यामुळे त्याच्याकडनं एवढा मनोविजयाचा मोठा ग्रंथ होऊ शकला. मनोविजयाचा अर्थ असा आहे की मनावर मिळवलेला विजय. मनावर त्याने विजय मिळवला तेव्हा त्याची काव्य जी प्रतिभा आहे ती स्फुरली त्याला. आणि त्याच्याकडनं गुरुदत्तात्रय स्तोत्र आणि महत्वाची स्तोत्र सगळ्या त्यांनी म्हणजे समाविष्ट करून त्याच्या मनातल्या प्रतिभेला पण त्याने खूप मोठा वाव दिला. मला त्याच्यामध्ये विशेष भाव द्यावा त्या म्हणजे गुरुजनांवरच्या कविता त्याने ज्या केल्या आहेत. दापके सरांवरची कविता, नाईक सरांवरची कविता आणि मला वाटतं अजून पण भंडारी सरांवरची. आता भंडारी सरांचं आता नाहीत आपले, दापके सर आहेत, पण बाकीचे तिन्ही गुरुजी आपल्या नाईक
याचं मला म्हणजे मनापासून वाईट वाटतं. ते आज असते तर त्याला अजून भरभरून आशीर्वाद मिळाला असता, पण ते याच्या रूपाने कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याला नक्कीच आशीर्वाद देत असतील. भंडारी सरांकडनं त्यांनी गायत्री मंत्र त्याला भंडारी सरांनी सांगितलं करायला, आणि त्याच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की त्याचं बुद्धी स्थिर झाली. त्याने सुद्धा त्या कवितेत कबूल केलंय की भंडारी सरांनी मला गायत्री मंत्र सांगितला म्हणायला रोज, आणि तो त्याने नियमाने म्हटला, नियमाने त्याचं पठण केलं, त्यामुळे त्याच्या मनाला एक प्रकारचं वेगळं वळण लागलं. आता मनाला वळण देणारी ही जी घटना आहे ती गुरुच आपल्याला देऊ शकतात, कारण गुरुच आपल्याला मार्ग दाखवतात, गुरुच आपल्याला पुढे नेतात. डाके सरांविषयी काय बोलू मी, माझी तेवढी पात्रताच नाही, कारण आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे शिकलो गणित बीज गणित भूमिती. आणि दापके सरांवरची कविता तुम्ही कुठेही जगात असला ती कविता डोळ्यापुढे ठेवली तर दापके सरांचं मूर्तिमंत चित्र ते डोळ्यासमोर उभं करतं. त्यांचं वर्गात येणं, त्यांचा पांढरा शुभ्र ड्रेस, खडू अगदी जपून वापरणं, फळ्यावर सुबक आणि छान अक्षर, इतक्या सुंदर गोष्टी त्यांनी कवितेत उभं केल्या की मला असं वाटतं की आपण भौतिकशास्त्र किंवा गणिताच्या तासाला आपण 9वी किंवा 10वी मध्ये जाऊन बसलेलो आहे. इतकं मूर्तिमंत चित्र त्यांनी त्या काव्यात उभं केलेलं आहे. नाईक सरांविषयी पण तेच माझ्या मनात आहे की नाईक सर म्हणजे उत्तुंग प्रतिभा होती. खरोखर म्हणजे मराठीचा शिक्षक असावा तर नाईक सरांसारखे. त्यांनी ज्या काही गोष्टी आम्हाला 10वी त्या काळात जे धडे होते, सावरकरांचा धडा असो, खांडेकरांचा धडा असो, त्याच्या मागची प्रेरणा, त्यांची साहित्य प्रतिभा इतकी वर्गात बोलायची की त्या कवितेने मी आपण अजूनही भारावून जायला होतो. त्यांची एक विशिष्ट लकब होती, पांढरा शुभ्र पायजमा आणि नेहरू शर्ट असा त्यांचा पेहराव. कधी तो बदलला नाही वर्गामध्ये, कधी त्यांनी रंगीत कपडे घातले मी तरी कधी बघितले नाही. आणि तो एक त्यांची प्रतिभा जी होती ना ती वेगळीच होती, खूप वेगळी होती. ते गेल्याचं मध्ये मध्यंतरी मला कळलं होतं, म्हणजे पण ते आता कुठे पुण्यात असतील कुठे मला माहिती नाही, पण त्यावेळेस सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर तरळून गेल्या. तसंच त्याच्या कवितेमुळे मला सगळ्या शिक्षकांचं वर्गात तासच आठवले. इतकं सुंदर प्रतिभा त्याने त्या काव्यात दूरजनांची रेखाटली आहे. फक्त एकच मला त्याला सुचवायचं आहे की त्याने ब्रह्मेसरांवर कविता एक लिहायला पाहिजे होती, कारण ब्रह्मेसरांचा स्वभाव एक मिश्किल आणि म्हणजे वर्गात थोडीशी घोडी आणणारा होता. म्हणजे थोडस आपण काय म्हणतो टेन्शन मध्ये थोडस गणित भूमीचे तास झाले की इतिहासाचाच वर्गात किंवा मराठीचा तास असला ब्रह्मेसरांचा की प्रत्येकावर कोट्या करून अहो कुलकर्णी असं शिडीला पडायचे, नंतर अहो जोशी जरा इकडे बघा. म्हणजे एक त्यांची एक लगब होती, त्यांच्यावर एक कविता त्याने लिहावी असं मला मनापासून वाटतं. त्याने भले पुढच्या आवृत्तीत लिहिली तरी चालेल, पण त्यांच्यावरची कविता मला पाहिजे नक्कीच. आणि आज ब्रह्मेसर असते तर शाब्दिक पोटाने हा सगळा वर्ग दणाणून टाकला असतो त्यांनी, एवढं नक्कीच. कारण सगळे इथे माझ्या बसलेले जे विद्यार्थी आहेत ते सगळे माझ्याशी सहमत होते की ब्रह्मेसरांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. आणि नाशिकला ते आमच्या घराजवळच राहायचे आणि मी त्यांना बरेच वेळा भेटलोय. नेहमी आपलं सदा आनंदी आणि सदा म्हणजे सुखी होते आणि सदा सर्व सगळ्यांची आठवण असायची त्यांना. हा कुठे आहे, तो कुठे आहे, सीडी कुठे आहे, जेम कुठे, सगळ्यांची चौकशी करत होते. शेवटपर्यंत हिंडे फिरते होते. आणि त्यांचं काल फुले कॉलनीवरनं गेल्यावर त्यांची पण आठवण झाली. त्यामुळे ब्रह्मेसरांवर त्याने एक कविता नक्की लिहावी एवढी माझी त्याला विनंती आहे. बाकी बोलण्यासारखं खूप आहे, पण आता अजून बाकीचे वक्ते आहेत. पण आध्यात्मिक साधना जे कधी सोडणार नाही आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो आम्हाला कायम आठवत राहील. त्याला पुढील प्रवासासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्याने आत्ममधनं भारतात यावं, म्हणजे आम्हालाही जुने दिवस जुन्या गप्पा मारायला मिळतात, थोड्या आठवणी येतात. आणि काय हल्लीच्या टेन्शनच्या काळात थोडंसं आपण मागच्या जमान्यात गेलो की एक मनावरचा जो ताण आहे कळत न कळत नक्कीच कमी होतो. त्यामुळे त्याला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्याने असंच पुढे कविता खूप लिहित राहाव्यात आणि पुढे काही वर्षांनी यावं भारतात. म्हणजे आपण म्हातारपणी रिटायर झाल्यानंतर सगळ्यांचा एक निवृत्त 10वीचा ग्रुप परत एकदा बनवूया आणि सगळेजण एकत्र राहू एवढी विनंती मी त्याला करून माझे 2 शब्द संपवतो. विद्याधर सौ कल्पना मानेकर नाईक का नाईक मानेकर, पण मानेकरच आधी येते. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या. सन्माननीय दापके सर, गुरुतुल्य भाऊरुद्र, त्यांचं नाव दीपक आहे हे मला पत्रिकेत बघितल्यावरच कळलं. आम्ही त्यांना कायम भाऊरुद्रच म्हणतो. नंतर माझे बॅचमेट नितीन, GM, CD. खरी गंमत म्हणजे अशी आहे की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा सीडी तर माझ्या गल्लीत राहायचा शेखर. पण त्या काळात कधी गप्पा मारणं मुलींनी वगैरे हा प्रकारच नव्हता. त्यामुळे उलट तो आपल्या कॉलेजमध्ये आहे म्हटल्यावर आणखीन जपून राहायचं.
असा एक तो काळ होता. त्यामुळे आता आम्ही 30 वर्षानंतर म्हणजे 2012 साली आम्ही गेट टुगेदर केलं आमचं. त्या गेट टुगेदरमध्ये आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं की एकमेकांना ओळखायचं आधी, कारण 30 वर्षात बरेच बदल झालेले असतात सगळ्यांमध्ये. त्यामुळे आधी आम्ही ओळखायचं ठरवलं. बऱ्यापैकी एकमेकांना ओळखलं सगळ्यांनी, कारण आकारमान बदलले सगळ्यांचे. पण तरी आमचे जे स्वभाव आहेत ते तसेच आहेत. बोलण्याच्या लकबी म्हणा किंवा काही आपले स्वभाव विशेष असतात ते तसेच असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ओळखलं. पण जीएमची सुद्धा कधी कॉलेजमध्ये असताना आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नव्हतो. जीएमची फक्त एक आठवण अशी आहे की जीएमची आई ज्या जिजामाता कन्या विद्यालयात रोहिणी जोशी म्हणून कार्यरत होत्या, हे मला नोकरीला लागल्यानंतर कळलं. अर्थात आम्ही जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेलो कॉलेजमध्ये त्यावेळेस 11वीची ऍडमिशन घ्यायला आम्ही 6 मैत्रिणी सोबत गेलो होतो, 6-7 मैत्रिणी. आणि जीएमची आई त्याची ऍडमिशन घ्यायला आलेली होती. त्यामुळे आम्ही 3 मैत्रिणी उभं राहिलो, त्याच्यानंतर जीएमची आई, त्याच्यानंतर माझ्या 4 मैत्रिणी. त्यामुळे रोल नंबर मिळताना जीएमचा रोल नंबर आमच्या मध्येच आला, कारण त्याच्या आईने त्याची ऍडमिशन घेतली. त्यामुळे लेडीजची लाईन होती ती अर्थातच. त्यामुळे परीक्षेला रोल नंबर प्रमाणे बसल्यानंतर नेहमी 3 मैत्रिणी असायच्या, नंतर जीएम असायचा आणि आम्ही असायचो. तर आम्ही त्याला हसायचो तेव्हा की आमच्यामध्ये त्याचा नंबर आला, कारण आईने ऍडमिशन घेतली म्हणून. पण असं गंमत बाजूला ठेवूया. पण अशी ती पहिली आठवण होती. तोपर्यंत ही मुलं त्याला सगळे जीएम जीएम म्हणायचे, म्हणून त्याचं नाव जीएम एवढं असं माहिती होतं. नंतर जेव्हा 30 वर्षांनी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर भेटलो त्यावेळेला सगळ्यांच्या स्वभावांचा अंदाज आला, किंवा तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो असं म्हटलं तरी चालेल. जीएमची आणखीन त्याच्यानंतर ॲडिशन झाली ग्रुपमध्ये, त्यामुळे तो आणखीन नंतर भेटला. पण जेव्हा परवा गेल्या वर्षी दापके सरांच्या कार्यक्रमाला त्याच्याशी भेट झाली त्यावेळेला त्याने एक सुंदर कविता लिहिलेली होती, बाहेरच होती गेटवर लावलेली, आणि मला खूप आवडली ती कविता. कारण आता नितीनने सांगितलं की अगदी मूर्तिमंत उदाहरण किंवा मूर्तिमंत चरित्र दापके सरांचं त्याच्यात होतं. तर मी त्याला म्हटलं, इतकी सुंदर लिहिली आहेस तू कविता. तर तो म्हणला की अगं आता असं काही लिहित नाही वगैरे. मी म्हटलं का रे बाबा? पण आता त्या कविता सगळ्या हरवल्या. म्हटलं हरवते ना. आणि मी अगदी कॅज्युअली त्याला म्हटलं की हरवल्या तर हरवल्या, कारण मला सगळे असंच म्हणतात की तू आता शिक्षिका झाली आहेस किंवा HM आहेस तर तू गाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीस, पण घरी तर गाणं म्हणत राहा असं सगळे म्हणतात. तसं मी त्याला म्हटलं की अरे तू कविता सोडू नको, इतकी छान तुझ्यात कला आहे तर ती जोपासलीच पाहिजे. आणि त्याने ते सिरियसली घेतलं. त्याने मला दोष दिला, मला काहीच हरकत नाही, दोषी म्हणू दे, पण मी प्रत्येक वेळेला तो दोष डोक्यावर घ्यायला तयार आहे. पण त्याने अजून असे दोष मला देत आणखीन कविता कराव्यात. आणि ते त्याचं फळ स्वरूप आज आपल्या समोर आहे. खूपच सुंदर कविता त्याने लिहिलेल्या आहेत. काही कविता त्याच्या कृष्णावर आहेत सुरुवातीच्या. गोपाल दादा म्हटलंय त्याने कृष्णाला, म्हणजे मुलांना गोष्टी सांगताना केलेल्या कविता आहेत त्या कृष्णावर आहेत. नंतर विठू माऊलीवर आहेत, दत्तगुरूंवर आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले जसं नितीनने सांगितलं तसं अध्यात्माचा पाया आहे सगळ्यात पहिले. आणि तो आपोआप आलेला पाया अशामुळे आहे की त्यावेळेला आपल्या वेळेला मोकळलेली नव्हती ही संस्कृती, मोबाईल आणि TV. आता इतकं ते आहारी गेलोय आपण, म्हणजे आपणही गेलोय असं म्हणायला हरकत नाही. पण खरंच वाचन किंवा कविता वाचन किंवा सगळी चांगली चांगली पुस्तक आपण खरंच आता वाचत नाही. आणि म्हणतात की मोबाईलवर पण पुस्तक वाचता येतं, पण मोबाईलवर पुस्तक वाचल्याचं समाधान मिळत नाही, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे पुस्तक हे पुस्तकच वाचलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे त्याच्यात बरेच अध्यात्म त्याच्यामध्ये आहे आणि त्याने त्या कविता केलेल्या आहेत. मातेची उपमा दिलेली आहे त्याने विठू माऊलींना वगैरे. धुळ्यातल्या त्याच्या जन्मभूमी असल्यामुळे धुळ्यातला दुष्काळ म्हणा, धुळ्यातला सुकाळ म्हणा किंवा निसर्ग म्हणा, ह्या सगळ्यावर त्याच्या ह्या कविता आहेत ज्योत्स्नामध्ये. चहावरची एक मस्त कविता त्याने दिली आहे, त्याच्यात त्याच्या आई वडिलांचा पण अनुभव आहे. आणि चहाबाग आणि दिल से चाय पीने का मजा, असं म्हणजे दिल से चाय म्हणजे मनापासून प्यायलेला चहा, अशी एक त्याची मजेशीर कविता आहे. नंतर आता तो जिथे ऑस्ट्रेलियाला असतो तिथे मेलबोर्न कॅनबेरा या वाटेवरचा जो निसर्ग आहे त्याच्यावरही त्याने एकदम उत्कृष्ट कविता केलेली आहे. त्या निसर्गाचा आपल्याला इथे बसूनच आनंद घेता येतो. पत्नीचं ऋण मानत त्याने पत्नीवरही कविता केलेली आहे. ज्योत्स्ना म्हणून आहे, तिला त्याने कलिकेची उपमा दिलेली आहे. मला खूप आवडली की त्याच्यासाठी तिने स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं आणि त्याने तसं क्रेडिट तिला दिलेलंच आहे, ते द्यायलाच हवं, कारण तिच्यामुळेच तो आज आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्योत्स्ना ही जी प्रणय कविता आहे किंवा तू म्हणून एक कविता त्याने केलेली आहे. तसंच प्रेयसीची चूक झाल्याची कबुली दिली आहे टायमिंग कवितेमध्ये.
की माझं प्रेम कबूल करायला मला थोडासा उशीर झाला, हे माझं चुकलेलं टायमिंग होतं, अशी त्याने कबुली दिलेली आहे. ती एक छान कविता आहे. प्रेम कविता आहेत, विरह कविता आहेत, निसर्ग कविता आहेत. केवळ तू मध्ये किंवा बहरे मनी फुलोरा सखी केवळ तुझ्या असण्याने, म्हणजे तुझ्या अस्तित्वामुळेच माझं अस्तित्व आहे असं त्याने कबूल केलेलं आहे. त्याच्यात अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या त्याच्या छान छान कविता ह्या ज्योत्स्नामध्ये आहेत. प्रेम कवितेमध्ये त्याने सखीच्या ज्या आठवणी जपून ठेवलेल्या होत्या आधी, म्हणजे मोरपीस असेल किंवा सुकलेली फुलं असतील, या सगळ्या आठवणी तर त्याने नष्ट करून टाकल्या, कारण त्याचा त्रास होतो त्या आठवणी पुन्हा पुन्हा बघून. पण मनातल्या ज्या आठवणी आहेत त्या मात्र मी पुसू शकत नाही असं म्हटलेलं आहे शेवटी, आणि ते खरंच आहे. अशाही काही कविता आहेत. प्रिया आज माझी नसे त्रास द्याया, अशी एक विडंबनपर कविता त्याने केलेली आहे. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, त्या गाण्याच्या धर्तीवर, ती पण सुंदर आहे. समस्त नवरे जातींच्या मनातले विचार त्या कवितेतनं कळले मला की काय असतं. पारावर म्हणून एक कविता आहे. तर पूर्वीच्या पारावरच्या ज्या गप्पा होत्या त्या कशा छान फुलत जायच्या, पण आता मात्र पारावर जरी सगळे बसलेले असतील तरी फक्त मोबाईलच सगळेजण बघत असतात, व्हॉट्सअप बघत असतात, आणि त्या पारावर बसण्याला काहीच अर्थ नसतो. अशी एक कविता आहे. वेड कवितेमध्ये सगळ्यांमध्ये आता कसा दुरावा निर्माण होतोय हळूहळू मोबाईलमुळे, याचं वर्णन आहे. EVM मशीन आहे, नोटबंदी आहे, अशा अनेक विषयांना त्याच्या कवितांनी स्पर्श केलेला आहे. खूप वेगवेगळ्या कविता आहेत. बदल म्हणून देशातल्या परिस्थितीत आणि संस्कृतीत होणारा बदल त्याने आपल्याला दाखवलेला आहे. स्वतःची प्रथम जे वाहन होतं त्याचं हितोडी, म्हणजे मोपेड वाहन होतं, त्याच्यावरची हितोडी कविता पण खूप छान आहे. सुदीन म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र कसं हवं होतं आणि कसं आहे याच्यावर एक कविता त्याने केलेली, त्याच्यावर प्रकाश टाकला आहे. धुळ्यातला पाऊस, कधीच आपण धुळ्यात पाऊस बघितलेला नव्हता इतका आपल्या लहानपणापासून, पण तो कधीतरी एकदा जोरात आला होता मागे. आता आता 1-2 वर्षात होता, पण मागचा जो एकदा त्याने लिहिलेला पाऊस आहे, आणि वडील घरी कसे येतील एवढ्या पावसात, अशी जी लहान मुलांना काळजी वाटत होती, त्याचंही वर्णन त्याने एका कवितेत केलेलं आहे. विविध नात्यांचं सौंदर्य दाखवलं, आजी आजोबा, नातवंड, या सगळ्या नात्यांवर सुद्धा त्याने कविता केलेल्या आहेत. मी कोण या कवितेमध्ये मीचा शोध कसा घ्यावा याच्यावर त्याने छान विचार मांडलेले आहेत. आणि शेवटी म्हणजे 4 ओळी 4.5 ओळी हा जो प्रकार आहे तोही खूप उत्तम रीतीने त्याने मांडलेला आहे. त्यात राम प्रहरीमध्ये मोबाईलचं वर्चस्व कसं आहे, म्हणजे सकाळ झाली आपल्याला वाटतच नाही, जोपर्यंत आपण मोबाईल व्हॉट्सअप उघडून बघत नाही, मेसेजेस बघत नाही, तोपर्यंत सकाळ झाली असं वाटतच नाही. हे 4 ओळीतच मांडले, म्हणजे छोट्याशा कवितेत किंवा छोट्याशा 4 ओळींमध्ये बऱ्याच भावना कशा व्यक्त करता येतील हे त्याने अतिशय उत्कृष्टरित्या मांडलेलं आहे. मॅनेजमेंट, आपण सगळीच मॅनेजमेंट करतो, पण त्यात मृत्यू आणि त्याच्यानंतरचं जे डेस्टिनेशन आहे त्याचं मॅनेजमेंट आपण करू शकत नाही, असंही त्याने एका 4 ओळीमध्ये म्हटलेलं आहे. ज्ञान कवितेमध्ये आपल्यात असलेल्या अगाध अज्ञानाची कबुली दिली आहे त्याने, की आपण सगळं ज्ञान आपल्याला आहे असं म्हणतो, पण ऍक्च्युअली किंवा खरं म्हणजे आपल्याला त्यात काहीच नसतं, कारण आपल्याला शेवट काय आपला हे काहीच माहीत नसतं, त्यामुळे आपण खरं म्हणजे सगळ्यात जास्त अज्ञानी आहोत असं म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या कृष्णार्पण कवितेत सगळंच करून त्याने सगळं कृष्णार्पण केलेलं आहे, म्हणजे स्वतःला स्व बाजूला ठेवून अनन्य भावाने पुन्हा कृष्णाला शरण गेलाय आणि सगळ्या कवितांचं सार कृष्णाला अर्पण केलंय. हा खरोखरच त्याचा खूप मोठेपणा आहे. अशा ह्या वेगवेगळ्या सगळ्याच अंगांना स्पर्श केलेल्या कविता आहेत. आता मनोविजयबद्दल पण नीतीने सांगितलंच, त्यामुळे सगळ्याच त्याच्या कविता वेगवेगळ्या विचार करणाऱ्या आणि अतिशय सोप्या भाषेत आणि छोट्या छोट्या, खूप अशा लेंदी 2-2, 4-4 पानांच्या वगैरे अशा नाही, छोट्या एका पानावर एका पानावर एक कविता किंवा असे छोटे छोटे वाक्य, छोटी छोटी कवनं अशी छान केलेली आहेत. सुटसुटीत भाषा आहे आणि कळण्यासारखी आहे पटकन, हे वैशिष्ट्य आहे त्याच्या कवितांचं. तर असंच त्याने कायम लिहित राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आणि दरवर्षी त्याचा एक कविता संग्रह प्रकाशित करायचा आपल्याला संधी मिळाली, त्यानिमित्ताने आमच्या मित्रमैत्रिणींचं पण गेट टुगेदर होईल आणि सगळेजण भेटू आम्ही, म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन. संयोजकांनी म्हणण्यापेक्षा GM ने मला इथे कविता प्रकाशन करण्याचं बहुमान दिला, त्याबद्दल त्याचे सगळ्यात जास्त आभार. आपण सगळ्यांनी आलात, आपण इथे सगळेजण
मला वाटतं गर्दी असण्यापेक्षा गर्दी असावेत. त्यामुळे हे जेवढे आहेत ते सगळे गर्दी आहेत. म्हणून तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, आभार. माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या शाळेतलेही शिक्षक मगर सर, जाधव सर आलेले आहेत, त्यांचे मी आभार मानेन. धन्यवाद. दीपक रुद्र आपलं मनोगत करेल, नंतर गुरुवर्य दापके सर, त्यानंतर आपण एक ब्रेक घेऊया आणि गाण्याचा कार्यक्रम त्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक या सांगितलं. तर आपण पुढचा जे मनोगत आहे ते दीपक रुद्र यांचा आहे, त्यानंतर दापके सर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा श्लोक मी दापके सर असल्यामुळे मुद्दाम म्हटला की आपलं सर्वांचं आदराचं स्थान म्हणजे दापके सर आहे आणि आता सगळ्या सरांच्या आठवणी आपण केल्या सगळ्यांनी मिळून, त्याच्यामुळे सरांना पहिले नमस्कार करतो. आणि मला असं बोलण्याची माझी काही जास्त सवय नाही, पण प्रयत्न करतो, मित्राकरता नक्कीच प्रयत्न करतो. आता विद्याधर याने सर्व या कवितांचे सांगितलं आधार, त्यांचं कल्पनाताईंनी पण आता ज्योत्ना ह्या पुस्तकाच्या एखादा आढावा घेतला, त्यांनी धावता आढावा, आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याने कविता केल्या. हे मुख्य म्हणजे ऐकूनच ते म्हणजे हे झालेलं किंवा केव्हा वाचू या कविता आणि केव्हा नाही असं एखादं मनाला हे झालेलं आहे. आणि एका परदेशात राहून एवढ्या पद्धतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढं काम करणं हे फार मोठी गोष्ट आहे. आपण जे म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, याप्रमाणे गजाननचा जन्म जो आहे तो एका सत्पुरुषांच्या घराण्यामध्येच झालेला आहे. त्याच्यामध्ये हे गुण येणं म्हणजे स्वाभाविक आहे आणि ते त्याने जपले मुख्य म्हणजे. आणि एवढ्या परदेशात राहून सुद्धा त्याने पूर्णपणे सगळं आध्यात्मिक याच्यावरती या कविता लिहिल्यात आणि एक आध्यात्मिक क्षेत्रातलं काम करतो म्हणून मला या ठिकाणी त्याने प्रमुखपणे बोलवलं, त्याच्याबद्दल मी धन्यवाद मागतो. विठ्ठलाच्या ज्या त्याने कविता लिहिल्या आहे की एका याच्यावर बसलेले असतात मागत मंदिराबाहेर, त्याच्यावरती कविता केली की एवढे हातपाय धडा असून सुद्धा तुम्ही का मागता बघ, आपल्या हातपायांना चालना द्यायला आहे. खूप म्हणजे मार्मिक सगळ्या कविता या त्याने त्या लिहिलेल्या आहेत. याच्यातनं नक्कीच समाज सुधारण्याला नक्कीच वाव मिळेल आणि ह्या सगळ्या कवितांच्या संग्रहातनं खूप शिकायला सगळ्यांना मिळेल. एकंदर सामाजिक कामाच्या दृष्टीने ह्या कविता खूप चांगल्या आहेत. विठ्ठलाच्या बाबत काही प्रश्न नाही म्हणजे अनेक गोष्टी त्या केलेल्या आहेत. दत्ताच्या पण त्याने बऱ्याच याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपला तो ते आहे किती अमोल आहे, त्याचा कसं काय विनियोग करावा किंवा त्याचा देवाच्या चरणाची कसं काय हे व्हावं हे सुद्धा फार मोठ्या ह्या छोट्या छोट्या अनुभवावरून त्याने ते दिलेलं आहे आपल्याला. आणि खरोखरच आणि आत्ताच कल्पनेने सांगितलं की बा एवढं करून सुद्धा हे जे आहे हे कृष्णार्पण म्हणणं नुसतंच सोपी गोष्ट नाही आहे. तर त्याने खरोखर ते करून दाखवलं आणि एवढं फॉरेनर जाऊन सुद्धा ते आपल्या सामान्य व्यक्तीसारखा इथे आला, 2 दिवस आपल्यामध्ये राहिला. त्याचा गेले 2 दिवस मी त्याच्यावर फिरतोय धुळे शहरामध्ये काही काही ठिकाणी बियात दर्शन करायचं. त्याचा भाव आणि हे पाहून खरोखरच आपण कुठे आहोत किंवा यावं ते आपल्याला आपली कल्पना येते किंवा एवढ्या फॉरेनर राहून सुद्धा एवढं सामान्य व्यक्तिमत्व राहू शकतं हे अनुभवायला आपल्याला मिळालं. आणि त्याच्या या सर्व कविता संग्रहांना शुभेच्छा देतो आणि त्याचं उर्वरित आयुष्य असंच सद्गुरूंच्या चरणाची म्हणजे हे होईल नक्की. काही प्रश्न न देतात त्यांना शुभेच्छा म्हणजे 2 शब्द सांगतो. आपले दापके सर विनंती करतो की त्यांचं मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावर आणि समोर बसलेले सर्व सारस्वतांना, सर्व हे सरस्वतीचे उपासक आहेत, पूजक आहेत, ज्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत, असे सर्वजण रसिक आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जे.एम. जोशी खरं म्हणजे IT क्षेत्रात मध्ये दीर्घकाळ अनुभव, तोही परदेशामधला, अशा ठिकाणचा की एखाद्या सरकारी नोकरीमध्ये असतात तर काम करो का न करो त्याचे पगार, पेन्शन, भत्ते हे सगळं चालूच असतं. पण परदेशामधल्या कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला असं कधीच आढळणार नाही.
योग्य प्रमाणात तुम्ही जर कामाचं मूल्यमापन झालं नाही तर कदाचित घरी बसण्याची सुद्धा तिथे व्यवस्था केलेली असते. त्यामुळे प्रत्येकाला सतत जागरूक राहावं लागतं आणि आपला कंपनीला फायदा कसा होईल याच दृष्टीने सतत विचार करत राहावा लागतो. तरीसुद्धा गजानन माधव जोशी या आपल्या मित्राने आपण म्हणूया, मी या सगळ्या लोकांना ते माझे विद्यार्थी असले तरी मित्र म्हटलेलं आहे, कारण मित्र म्हणजे एक सूर्याचं नाव आहे. हे सगळे विद्यार्थी चांगलं ज्ञानग्रहण करून उत्तम अशा प्रकारची कौशल्य संपादन करून जगभर पसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं जीवन ते खरोखर चांगल्या पद्धतीने व्यक्त करीत आहेत. जे एम जोशी यांना तर पूर्वपरंपरेनुसार आईवडिलांकडून, आजोबाजींकडून, अनेक गुरूंकडून उत्तम अशा प्रकारचे संस्कार हे लाभले आहेत आणि त्या संस्कारांमुळेच ते जागे राहिले, कायम वाहून गेले नाही, जमिनीवर राहिले असं आपण म्हणूया. आणि जमिनीवर असून सुद्धा त्यांचं वर परमेश्वराकडे कायम लक्ष आहे आणि त्यामुळे त्यांच्या हातून ही अशा प्रकारची सरस्वतीची सेवा एक प्रकारे घडलेली आहे. त्यांनी उल्लेख केला होता, भोग या कवितेबद्दलचं सांगितलं होतं. जेव्हा परमेश्वरासमोर विविध प्रकारचे प्रसाद, नैवेद्य तयार करून ठेवले जातात त्यांना पण भोग हे एक नाव असतं. कदाचित 56 भोग, 1008, 108 भोग अशा प्रकारची नावं आपण विविध मंदिरांमध्ये ऐकत असतो, त्यांच्या कार्यक्रमांच्या मधून आपल्याला दिसतात. हे सगळं भोग जे तयार केले आहे ते आपण परमेश्वर चरणीच अर्पण करत असतो आणि त्यामुळे त्यातूनच आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळत असतं की आपण जे काही निर्मिती केलेली आहे ती आपण या ईश्वरचरणी सादर केलेली आहे. आणि या ईश्वरचरणाबरोबरच हे जे सगळे रसिक आहेत यांना सुद्धा एक प्रकारे त्यांनी देवांचा दर्जा दिलेला आहे. आपण फुलं आणतो आणि ती देवाच्या चरणी अर्पण करतो, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या रसिकांच्या चरणी त्याने ह्या आपल्या सगळ्या कविता सादर केलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन, जसं 3 इडियट या सिनेमामध्ये असं दाखवलेलं असतं की इंजिनिअरिंगला गेलेला मुलगा असतो पण त्याला त्याची आवड नसते, त्याला फोटोग्राफीची आवड असते आणि तो कसं तरी करून इंजिनियर होतो खरा, पण खरा तो त्याने जे काही ज्ञान संपादन केलंय, जी 4 वर्ष त्याने वाया घालवली त्याचा उपयोग तो नंतर करतच नाही. काही डॉक्टर होतात पण नंतर मात्र सिनेमाच्या क्षेत्रामध्ये अभिनयात पडतात, काही उत्तम अशा प्रकारचे वाद्यवादक बनतात, गायक बनतात, अभिनेते बनतात आणि त्यामुळे हे आपण जे पारंपरिक शिक्षण घेतलेलं आहे त्यापेक्षा मनामध्ये जे काही मूळचे भाव आहेत त्या भावांना प्रकट करण्याची ज्यांना संधी मिळते ते खरे जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत कृतार्थ अशा प्रकारे होतात. एक कवी म्हणजे संवेदनक्षम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. बाहेरच्या घटकांचा जसा आपल्या मनावरती सुद्धा काही ना काही परिणाम होतो आणि त्या परिणामाचा प्रतिसाद आपण कळत नकळत विविध माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. चित्रकार असेल, त्याने जरी निसर्ग अनेक ठिकाणी पाहिला असेल तरी तो चित्रातून काहीतरी स्वतःच्या भावना व्यक्त करतो. संगीतामधून भावना व्यक्त करता येतात, तशा काव्यामधून, शिल्पकलेमधून अनेक प्रकारच्या सगळ्या 14 विद्या 64 कला आपण त्याला म्हणू, तशा सगळ्यामधून त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची एक प्रकारची संधी मिळते. आपण सुद्धा कधी अशा प्रकारची संधी घेतली आहे की नाही मला माहिती नाही, पण जे जे विषय आपल्याला आवडतात त्यामधून आपण सुद्धा काहीतरी आपल्या मनातले भाव व्यक्त केले पाहिजे, प्रतिसाद अशा प्रकारचा दिला पाहिजे आणि तरच आपलं मन जे आहे ते अधिक प्रफुल्लित अशा प्रकारचं होतं. व्यक्तिमत्वाला उत्तम आकार देण्यासाठी ही जी प्रतिसाद देण्याची आणि संवेदनक्षम आपलं मन जे आहे ते सर्वांच्या समोर मुक्तपणे प्रगट करण्याची जी संधी आहे ती कलाकारांना या देवाच्या कृपेनेच एक प्रकारे मिळत असते आणि त्यामुळेच यामध्ये या काव्य निर्मितीमध्ये गजानन जोशी हे अत्यंत यशस्वी झाले आहेत आणि मला या ठिकाणी त्यांच्या या कवितांचं वाचन करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल इथे आपल्याशी संवाद साधण्याची एक प्रकारे संधी मिळाली. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना आणि आपल्यातल्या प्रत्येकातल्या कवीला, प्रत्येकातल्या कलाकाराला अशाच प्रकारची उत्तम संधी मिळो अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हा खरा घरगुतीच कार्यक्रम आहे तरी पण आभार प्रदर्शन मला करायला आवडेल, कारण याच्यात बऱ्याच लोकांचा सहभाग आहे. सर्वप्रथम
सर्वप्रथम धुळे एज्युकेशन सोसायटी यांनी हे सभागृह विनाशुल्क उपलब्ध करून दिलं आहे. एका विद्यार्थ्याने त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध केला म्हणून श्री बेलपाठक साहेब, अग्रवाल साहेब त्यांचे मी आभार मानतो. मनोहर जोशीने खूप मेहनत घेतली आणि त्यांचे कर्मचारी वृंद पण त्याच्याबरोबर खूप सहकार्य करतात, त्यांचे मी आभार मानतो. आणि आपले सगळे जे स्टेजवर बसलेले सौमूर्ती श्री दापके सर, नितीन सहस्रबुद्धे, कल्पना मानेकर, मागे बसली संगीता आहुजा, तिने देखील लोक जसं गाण्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं तसं पाठीमागे राहून खूप काम केलेलं आहे, तिचे आभार मी मानतो. रत्ना देशपांडे, ती जवळपास समीक्षकच म्हणता येईल अशी आहे, तिचे देखील मी आभार मानतो. आमचा मित्र नितीन जोशी, तो नेहमी म्हणतो की माझं नाव पण घेऊ नका, माझा उल्लेख पण करू नका, आणि तो तिथूनच फोन करतो की माझा सत्कार पण करू नका. पण उल्लेख केल्यापासून राहत नाही, कारण परममित्र अनेक वर्षापासूनचा आहे नितीन जोशी, आणि आज त्याचा वाढदिवस पण आहे, तर आपण त्यासाठी टाळ्या वाजवूया. हे त्याने दोनदा बजावलं होतं की सांगू नका म्हणून. वंदना सहस्रबुद्धे त्या इथे आल्या आणि त्या आपल्याकडे गाणी पण सादर करणार आहेत, त्यांचे मी आभार मानतो. लाऊडस्पीकरची उत्तम व्यवस्था महावीर सावंत यांनी केली, त्यांचे आभार. त्यांच्याबरोबर साथ संगत करण्यासाठी एक तबला वाजवणारे आणि एक पेटी वाजवणारे श्री योगेश संधानशिवे आणि गणेश खोडवे, त्यांचे आधीच मी आभार मानतो. कार्यक्रमामध्ये त्यांचं कौशल्य आपल्याला समजेलच. श्री उमेश मुदोळकर, त्यांचे पण मी आभार मानतो. आणि सगळे श्रोतृवृंद जे आहेत, जोशी सर पण आलेले आहेत, शिक्षक आहेत, खूप लोक इथं आलेले आहेत, त्यांनी उत्तेजन दिलं. माझे वर्गमित्र बरेच इथं बसलेले आहेत, त्यांचे मी आभार मानतो. आणि जे लोक अनुपस्थित आहेत पण त्यांनी खूप हातभार लावला आहे, सौ भावे, मंजुषा गर्गे, श्री संदीप कुलकर्णी, त्यांचे मी आभार मानतो. गुरुजन बी एन जोशी सर, त्यांनी आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी. नंतर नेरकर सर आम्हाला भेटले होते, त्यांनी पण शुभेच्छा खूप दिल्या, त्यांचे आभार. आणि खरं म्हणजे काय की हा कार्यक्रम खरोखरच त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांनी हातभार लावलाय, प्रत्येकाने थोडा ना थोडा या कार्यक्रमासाठी हातभार लावलाय, त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा आभार. आणि आता याच्यानंतर आपण ब्रेक घेऊया. आता वाजले आहेत 11:25. आपण 10 मिनिटांनी परत येऊया. इथे आपण मैफिली गाण्याचा आस्वाद घेऊया. त्यानंतर अल्पोपहार आहे. आणि इच्छा आहे की आपण गिफ्ट द्यावेत, भेट द्यावेत, तर प्रत्येकाने एक एक प्रत त्याची घ्यावी आणि कृपया वाचावे. त्याचा अभिप्राय जे गजानन जोशीला कळवला तरी चालेल. तर कार्यक्रमानंतर प्रत्येकाला एक एक प्रत या ग्रंथाची देण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. आता ब्रेक 10 मिनिटाचा आणि त्यानंतर मैफिल आपण. हां सर, आज जे पुस्तक प्रकाशन झालं त्याबद्दल काय म्हणा? माझं नाव व्यंकटेश यशवंत दापके. आज मला या ठिकाणी माझे विद्यार्थी गजानन माधव जोशी यांनी प्रकाशित केलेल्या 2 पुस्तकांच्या या प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खूप आनंद होत आहे. JM जोशी हे ऑस्ट्रेलियामध्ये दीर्घकाळ सेवा करीत आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी कवी मन असं जपलेलं आहे आणि त्या कविमनातूनच सर्व कविता यांनी निर्माण केलेल्या आहेत. अत्यंत संस्कारी अशा प्रकारचं मन हे त्यांचं आहे आणि त्यामुळे विशेषतः अध्यात्म आणि संस्कार यांच्याशी संबंधित अशा बऱ्याचशा कविता त्यांनी आपल्यासमोर या पुस्तकरूपाने सादर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्योत्स्ना या नावाचा काव्यसंग्रहसुद्धा हा प्रकाशित केलेला आहे. तोही विविध विषयांवरती असा संबंधित आहे, पण त्यातून त्यांची प्रतिभा, त्यांची कल्पनाशक्ती, भाषेवरचं प्रभुत्व या सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहेत. रसिकांना निश्चितपणे हे सर्व आवडतील आणि त्यांनी अशाच प्रकारे आपल्या काव्यप्रतिभेचा वापर करून अधिकाधिक कविता सादर कराव्यात आणि त्यांची पुन्हा पुन्हा प्रकाशनं नियमित काळाने होत राहावीत अशी या शुभेच्छा मी सर्वांना देतो आणि थांबतो.
सर आज धावपळीच्या युगात आज म्हणजे माणूस हा माणुसकी विसरला आहे, पण मायदेशी येऊन ते पुस्तकाचं प्रकाशन करतात, त्याबद्दल काय म्हणतात? जेम्स जोशी यांचं आमच्या न्यू सिटी हायस्कूलमध्येच शिक्षण झालं. नंतरच्या काळात ते मुंबई, नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी त्यांनी प्रवास केला. पण त्यांनी आपली मूळ गावं, आपली जी काही श्रद्धास्थानं आहेत ती ते कधी विसरले नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी कविता प्रकाशन केल्यात, परंतु त्यांना असं सातत्यानं वाटत होतं की आपल्या सर्व मित्रमंडळींमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मूळच्या ठिकाणी या काव्यांचं प्रकाशन व्हावं. आणि ती इच्छा उत्तम प्रकारे त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या मित्रांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे. हां सर. मी गजानन माधव जोशी. आज माझ्या मनोविजय आणि ज्योत्स्ना या 2 कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आहे. श्री विद्याधर सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनोविजय आणि सौ कल्पना नाईक मानेकर यांच्या हस्ते ज्योत्स्ना संग्रहाचं प्रकाशन झालं. त्यामुळे मी अत्यंत आनंदित आहे. हे आमचं खूप पूर्वीपासून तसं एक स्वप्न होतं की अशा प्रकारे काव्यसंग्रह प्रसिद्ध व्हावेत आणि ते सर्वांपर्यंत त्या कविता पोहोचाव्यात. ते एक प्रकारे स्वप्नपूर्ती झालेली आहे आज. आणि अजून एक मला जणू मी स्वप्नात आहे असं वाटतं आहे की माझे गुरु, आमचे ते गुरु मौलीच आहेत असे ऋषितुल्य श्रीयुत दापके सर आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले उपस्थित राहून. त्यामुळे सुद्धा मला खूप आनंद होत आहे. तुम्हाला भारतातच येऊन प्रकाशन करावं असं का वाटतं? माझे जे रूट्स आहेत ते सगळे भारतातच असल्यामुळे मी हृदयाने भारतीयच आहे. आणि माझे अत्यंत प्रिय मित्र मैत्रिणी सगळे भारतात असल्यामुळे